आता राजकीय टॉप 9 बातम्या। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजेच नौटंकी। चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून टीका। गांधींचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा आरोग्यावर फक्त 4.91% खर्च। कॅगचे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे। अर्थसंकल्पाच्या 8% निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च होणं अपेक्षित आहे। राज्यात महायुतीचं संवेदनहीन सरकार सत्तेत। कॅगच्या अहवालावरून नाना पटोलेंची टीका। संवेदनहीन सरकार महायुतीचं आहे आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळ असेल किंवा त्यांच्या वागण्यावरून असेल दिसेल आपल्याला की त्यांना कुठल्याही संवेदना नाही। कोरोना काळात औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ही गंभीर बाब। कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार। यावेळी आता जबाबदारी वाढली आहे। अजित पवारांची कार्यक्रमात प्रतिक्रिया। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे। पुढे 3 मार्चला आपला अर्थसंकल्प आहे तो आता मला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यातल्या दरेगावामध्ये दाखल। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे प्रथमच त्यांच्या मूळ दरेगावात। शिंदे पितापुत्रांचा 3 दिवस दरेगावामध्ये मुक्काम असेल। श्रीकांत शिंदेंचं आणि एकनाथ शिंदेंचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलंय। शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार। संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवलाय। संजय शिरसाट यांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता हा इशारा आहे। तर सत्तार 2.5 वर्षांनंतर मंत्री होणार का याचा वरिष्ठ निर्णय घेतील असंही वक्तव्य।